यानंतर बातमी आहे राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भातली। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। या निवडणुकीमध्ये मविया एकत्र लढणार असल्याची माहिती आज मवियाच्या नेत्यांनी दिली। नाना पटोलेंनी स्वबळावर काँग्रेस लढणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यात मविया फुटल्याची चर्चा सुरू झाली। मात्र अगदी काही वेळातच नाना पटोलेंनी एक पाऊल मागे घेत निवडणुका एकत्र लढण्याचं जाहीर केलं। इतकंच नाही तर नागपूरमधील जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार लढणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं। त्यामुळे जो वाद दिसत होता तो काहीसा शमला असं म्हणावं लागेल आणि मवियाची एकजूट समोर आली। ज्या व्यवस्थेनं ज्या सत्तेनं या महाराष्ट्राची दुर्गती केलेली आहे त्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी या पद्धतीचं एकमत करून या निवडणुकीला पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। ही एक राजकीय म्हणजे एका हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आणि ती एकत्रित लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे एक कदम आम्ही मागे झालो म्हणून त्याच्यामध्ये काँग्रेसला तिथं मागं व्हावं लागलं असा नाही। ही लढाई ची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये एकमतानं जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे लढू आणि महाराष्ट्रातल्या 5ही जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील। अमरावती आणि नाशिक इथं काँग्रेस निवडणूक लढवणार आहे। शेतकरी कामगार पक्ष हे कोकणात निवडणूक लढवणार आहेत। मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील आणि नागपूर या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उद्या आज अर्ज त्यांनी देखील दाखल केलेला आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद सुरू झालाय, चर्चा सुरू झाल्यात। देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं। फडणवीस मुख्यमंत्री आहेत यात शंका नाही असंही राणांनी म्हटलंय। त्यामुळे नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या। सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात, पण आमची मनापासून इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सगळ्यांचे काम ज्या पद्धतीने आपण करतात, आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात त्याच्यामध्ये काही शंका नाही।